श्री स्वामी समर्थ मंडळी, हे बघा आपल्या शेतामधले आंबे केशर आहेत, तोडून लगेच इकडे लावायला चालू केले आहे। ही बघा एकदम सोपी पद्धत आहे आंबे लावण्याची। कारण एक आहे की देठ आंब्याला ठेवायला लागतो, नाहीतर चीक आंब्याला लागला तर तो आंबा खराब होतो। इकडे लावून ठेवले आहेत गवतामध्ये, तर ते 1-8 दिवसानंतर पिकतील। आणि आता दुसरा प्रयोग चालू केला आहे लावायला, कारण मी आंबे तोडून त्यांच्यापर्यंत पोच करत आहोत आम्ही दोघी, आणि ते लावत आहेत। कारण ते प्रॉपर लावायला लागत आहेत, कारण त्याच्यामध्ये देठ ठेवायचा, पुन्हा चांगले चांगले आंबे लावायचे, थोडेसे छोटे छोटे आंबे नंतर लावायचे, आणि याच्यामध्ये 3 थर लावायचे। 3 थराला असे उभे उभे करूनच लावायचे असते। 3 पहिला थर झाला की परत पेपर आतरायचा, परत त्याच्यानंतर दुसरा थर लावायचा। त्यानंतर चला मंडळी, आपण आता आंबे काढूया। हे बघा कसे जमिनीला टेकले आहेत आंबे। पाऊस जर आला तर खूप नुकसान होईल, त्यामुळे आम्ही खालचे पहिले काढून घेत आहोत। जे जे काही जमिनीला टेकले आहेत तेच पहिले काढून घेत आहेत, वरच्या बाजूचे नंतर काढणार। असे 3 टप्पे केले आहेत आम्ही, कारण याच्या आधी 1 टप्पा काढला आहे, ते वरचे ज्याला काही ऊन लागले ते काढले उन्हाच्या बाजूचे। आता खालच्या बाजूचे काढत आहोत, कारण आभाळ पण येत आहे, त्यामुळे पाऊस जर पडला, ह्याला चिखल लागला तर आंबे खराब होतात। हे असे खूप फ्रेश माल आहे, आणि मोठा पण खूप मोठा आहे, आणि असे काढून लावायला तिकडे देत आहोत आम्ही। हे बघा किती, 100-200 ग्रॅमचा एक असे आंबे, 4 आंबे 3 आंबे बसतात, आणि किलोमध्ये। हे बघा किती मोठे आहेत आंबे। असे केशर आंबा आहे, एकदम फ्रेश माल आहे हा। जर एकदम सोप्या पद्धतीनेच पिकवत आहेत आम्ही, आणि हे ऑर्गॅनिक आहेत, बिना स्प्रेचा। टाईम लागत आहे। हे बघा केवढा मोठा आंबा आहे, तुम्ही इथं बघू शकता। कारण टाईम लागत आहे, पण बिना केमिकलचाच आंबा पिकवत आहे आम्ही गवतामध्ये। तुम्ही तर बघितलं आहे अशा प्रकारे। हे बघा आमचे पाहुणे बाईला आणला आहे एक आंबे तोडायला, कोणी मिळत पण नाही आहे गावामध्ये। थोडासा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे मंजूर पण मिळत नाही, तर आम्ही दोघी जणीच काढत। बघा असे पाखरं खातात, त्याला कसे मुंग्या लागतात। खूप पिवळा झाला आहे, पाड लागला आहे। पाडाचा आंबा एकदम केशरी केशरी दिसत आहे, आणि खायला पण खूप गोड आहे, आणि पहिलंच वर्ष आहे मंडळी, त्यामुळे थोडेसे आम्हाला माहिती करून घेतली आहे। तरी पण बघूया पुढच्या वर्षी खूप आयडिया मिळणार। आणि आम्ही घरी पिकवायचे, कारण गेलेला, पण अवकाळी पाऊस बघून त्यांनी नेलाच नाही, त्यामुळे आम्ही घरगुतीच आता पिकवून असे ट्रे छोट्या व्यापाऱ्याला देत आहोत। आणि अशा प्रकारचे मी आता लावत आहे। मग असे मिस्टर लावत होते, आता मी लावून घेते। अशा प्रकारचे लावायचे, पूर्ण उभे उभे ठेवायचे, कारण देठ एक दुसऱ्याला नाही लागू द्यायचं। आणि देठ तुटलेला आंबा असतो ना, तो नाही घ्यायचा, त्याला चीक लागलेला असतो। तर दुसरा झाला आहे थर। आता पेपर हातरायचा,
पेपर अंथरून परत तिसरा थर चालू करायचा आहे. अशा प्रकारचे थर चालू झाले बघा. आणि गवतामध्ये आम्ही त्याला दाबून ठेवत आहे, त्यामुळे एकदम ऑर्गॅनिक आणि खूप छान पद्धतीने पिकतो. पाडाचा आंबा लागायला पाहिजे तेव्हाच ऑर्गॅनिक पिकतो, नाहीतर नाही पिकत. केमिकल मार्केटमध्ये तर केमिकलमध्ये कच्चे आंबे पिकवतात, त्यामुळे आणि जेव्हा आपल्याला घरी पिकवायचे असतात तेव्हा पाडालाच लागलं पाहिजे. आमची एक धांदल उडाली आहे, कारण उशीर झाला. आंबा विकला होता व्यापाऱ्याला, त्यांनी नेलाच नाही आहे, त्यामुळे आम्हाला स्वतःच घरी विकायला काढले आहे. की आभाळ पण येत आहे, आता मे महिना चालू आहे, आभाळ येते. जेवढे हाताला लागतील तेवढे स्वामीची कृपा, जे काय होईल ते काय करणार. खूप छान आंबे आहेत यावर्षी आले. गेल्या वर्षी थोडे आले होते, यावर्षी जास्त आंबे आहेत. आणि गेल्या वर्षी तर मेमध्येच पाऊस आलेला, थोडे होते ते कैऱ्याच विकून टाकल्या होत्या. आता ह्या वर्षी प्रॉपर हे बघा, असे निघलेले असताना काढून ठेवायचं त्याचं देठ, म्हणजे ते खराब होतं. तो खराब झाला की दुसरा आंबा पण खराब होतो, म्हणून ह्याला साईडला काढून ठेवायचं आणि वेगळं पिकवायला ठेवायचे. बघा आता तिसरा पण थर झाला लावून. आता ह्याच्यावरती पेपर अंथरून गवतामध्ये ठेवून द्यायचे. मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मंडळी.